हॅलो विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. नाव टुडे वी स्टार्ट अवर सेमिनार. काय उपयोग असतो या सेमिनारचा मी तुम्हाला इथे समजा आपण आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा मग याच्यामध्ये या सदरामध्ये आपण बुक केलेला आहे. म्हणजे 30 याच्या आपण 10 दिवसासाठी हा हॉल बुक केला आपण. तर 10 दिवसाचा पर्पज काय असेल, काय सांगत असेल तुम्हाला. आपण आता इथं हजारो रुपये खर्च केलेले आहे. म्हणजे 10 दिवसाचा तुम्हाला हा प्रोग्राम राहील. रोज तुम्हाला एका सेक्शनवर लेक्चर होईल, त्यानंतर त्याच्या परीक्षा होईल आणि त्यानंतर तुम्हाला नाश्ता वगैरे आणि शेवटच्या दिवशी पूर्णतः गिफ्ट वगैरे सर्वच तुम्हाला जे पुरस्कार मिळणार ते या सत्रातून शिकणार आहे आपण. मग काय आहे याच्यामध्ये पर्पज, व्हॉट इज द पर्पज बिहाइंड दिस, डू यू थिंक? कारण का केवळ शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं नसते. म्हणजे शिक्षण तर सर्वच घेतात. असे कितीतरी लाखो विद्यार्थी आपल्या देशामध्ये ग्रॅज्युएशन करतात. 10वी नंतर 12वी, 12वी नंतर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असे लाखो विद्यार्थी आहे की वर्षाला ग्रॅज्युएशन पूर्ण करतात. असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांना पर्सेंटेजसुद्धा बघितलं तर 60% वर 90% जातात. मग आपण या सदरामध्ये काय बनणार आहे, तुमची एक अशी बॅच आहे. अनेक असे तुमचे स्वप्न आहे. स्वप्न तुम्हाला कधी MPSCत जावं लागेल, तुम्हाला कुठे तुम्हाला UPSC असेल, बँकिंग आहे आणि बँकेच्या सध्या तुम्ही काय भरपूर जागा निघालेल्या आहे. तर हे स्वप्न साकार करायचं असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षाची तयारी तर करतच आहे, परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना इंटरव्ह्यू फेस करावा लागेल. कारण का तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तुमचे कसं व्यक्तिमत्व तुमचं कसं आहे हे सर्व या सेमिनारमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहीत आहे ॲलन पीजनुसार जे बॉडी लँग्वेज आहे त्याचं प्रशिक्षण तुम्हाला होईल. त्यानंतर तुमची मेमरी कशी आहे, ते मेमरी किती आहे तुमची ही पाहायला जाईल. आणि तुमची बॅच जर म्हटलं तर पूर्णतः हा रिझल्ट आता सुरुवातीलाच म्हणजे आता IBPS कंडक्ट करणार, परीक्षा कंडक्ट करणार. तर तुम्हाला माहिती आहे की अनेक असे तुमचे स्वप्न आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टिकणं लागेल. तुमची स्पर्धा ही खरं पाहिलं तर ही स्पर्धा देशातील विद्यार्थ्यासोबत नाही आहे, तुमची स्पर्धा स्वतःसोबतच आहे. आपल्या क्लासमध्ये जे विद्यार्थी आहे जे आधीच्या बॅचमध्ये नियुक्त झाले, तुम्हाला माहीत आहे की बँकिंग असो, MPSC असो, तुम्हाला कुठला स्टाफ सिलेक्शन असो की रेल्वे असो किंवा कुठल्याही राज्यस्तरीय एक्झाम असो की DET CET असो, सर्वच परीक्षेमध्ये आपल्या क्लासेसतर्फे विद्यार्थी नियुक्त झाले आहे आणि तुम्ही मोठे स्वप्न घेऊन येथे आले आहे. तर मग या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्पमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळेल, कसं शिकायला मिळेल, काय सांगितलं जाईल हे तुम्हाला उत्सुकता असेल. तर लेट अस स्टार्ट. काय म्हणतात, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मेमरी टेस्ट शिकवला जाईल. आता व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मेमरी टेस्ट, मेमरी टेस्ट का आवश्यक आहे, मेमरी टेस्ट हे कुठं घेतल्या जाते तुम्हाला माहीत आहे. जेव्हा आपल्या सायको टेस्ट असतात, तुम्ही जर समजा रेल्वेमध्ये ALP किंवा रेल्वेच्या ज्या एक्झाम पास करणार त्या ठिकाणी तुम्हाला सायको टेस्ट घेतल्या जाते. आणि सायको टेस्ट घेण्याचा उद्देश काय असतो, सायको टेस्टमध्ये तुम्हाला आणि मेमरी, सायको टेस्ट आणि IQ आणि मेमरी टेस्ट म्हणजे तुम्हाला जे प्रश्न दिले जातात, समजा 40 प्रश्न ते 50 प्रश्न असतात आणि 5 मिनिटाचा वेळ असतो आणि 5 मिनिटामध्ये तुम्हाला ते करावं लागतात. बरेचसे असे मोबाईल नंबर असतात, अनेक अंक असतात किंवा एखादं चित्र असतात. ते चित्र तुम्हाला काय करावं लागते, जोडावं लागते. याची सर्व माहिती तुम्हाला या पेपरमध्ये मिळेल. 10 मिनिटाचा पेपर आपला कोणता मेमरी टेस्ट आहे. त्याच्यानंतर तुमची सायकोलॉजिकल टेस्ट आहे. बरेचसे असे प्रश्न विचारले जाईल तुम्हाला, ज्याच्यावर तुमचे विचार, खाली उत्तर, पर्याय राहील. आणि ते तुम्हाला माहिती आहे बँकिंगमध्ये सायकोमेट्रिक हा विषय असतो आणि सायकोमेट्रिक हा असा काय होते, बरेचसे समजा उच्चभ्रू लोक असतात त्यांचं सायकोमेट्रिक चांगलं राहते आणि ज्यांचे वडील समजा मोठमोठे अधिकारी असेल तर त्यांच्या घरचं वातावरण चांगलं असल्यामुळे सायकोमेट्रिकमध्ये भरपूर मार्क्स कमावतात. तर दुसरी जे टेस्ट होते तुम्हाला 10 मार्क्सची टेस्ट असेल 10 मिनिटाची. त्याच्यानंतर तिसरी टेस्ट तुमची IQ टेस्ट घेतल्या जाईल. IQ टेस्टमध्ये असे प्रश्न विचारले जाईल की त्या प्रश्नाचा तुम्हाला विचार करावा लागेल, कारण का एवढे सहजासहजी सोपे प्रश्न राहणार नाही आणि त्या प्रश्नावरून तुम्हाला जज करेल. त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू सेशन म्हणजेच इंटरव्ह्यू कशी द्यायची, व्हॉट इज द एक्झॅक्ट स्किल ऑफ इंटरव्ह्यू देर आर. म्हणजे आता काय असते म्हणजे आता एज्युकेशन, आता तुम्ही समजा यू हॅव कम्प्लिटेड युअर एज्युकेशन प्लेज ओनली 20% रोल इन युअर लाईफ. मग बाकीचा एज्युकेशन विदाऊट नॉलेज असं म्हणतात की युजलेस आहे. नॉलेज विदाऊट प्रेझेन्स ऑफ माइंड इज ऑल्सो युजलेस. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड असेलही तुम्हाला समजा आता कॉमन सेन्स असायला पाहिजे.
कारण का कॉमन सेन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर गेटिंग अ सक्सेस. आता हेच तुम्हाला या सदरामध्ये शिकवल्या जाईल. काय होते एक्झॅक्टली, कशाला म्हणते कॉमन सेन्स, कशाला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड, हे सर्व या सदरामध्ये तुम्हाला सांगितलं आहे. त्यासाठीच तुम्हाला आता तयारी करायची आहे. आता काय होते प्रेझेन्स ऑफ माइंड का, आता समजा हे काय होते, आता तुम्हाला जर म्हटलं तर प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा कॉमन सेन्स कशाला म्हणते. एकदा तुम्हाला गोष्ट सांगतो. आईन्स्टाईनची गोष्ट आहे, जोक समजा किंवा काही समजा. आईन्स्टाईनची गोष्ट अशी आहे की एकदा काय झालं होतं, आईन्स्टाईन अनेक अशा कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये सेमिनार घेत होते. सेमिनार घेत असताना आईन्स्टाईनचे जे ड्रायव्हर होते, आईन्स्टाईनला ड्रायव्हर नेहमी विचारत होते की तुम्ही अनेक असे मुलांना गाईड करता, अनेक महाविद्यालयामध्ये तुम्ही जाता, आणि महाविद्यालयामध्ये जात असताना बऱ्याचदा मी पाहतो की लोकांचा पूर्णतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतात. म्हणजे ते एवढे येणं असे ऐकत नाही आहे. बरेचसे प्राध्यापक असो किंवा कुठले टीचर्स असो किंवा कोणते विद्यार्थी असो, ते एवढे मन लावून म्हणजे 100% इन्व्हॉल्व नसतात. तर मग का इन्व्हॉल्व नसतात, कारण होऊ शकते त्यांना बोर होत असेल, असं तो ड्रायव्हर म्हणतो की त्यांना त्याच्यामध्ये रस नसेल असे वाटते. असं जेव्हा तज्ज्ञ व्यक्ती जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला थोडंसं बोरिंग वाटतं. जेव्हा आपल्याला कामाचं असते, जे काही महत्त्वपूर्ण असते ते नेहमीच आपल्याला बोचतं, असं बोचत राहते, सत्य जसं आपल्याला बोचतं. तर अशाप्रमाणे मग नंतर एक दिवस आईन्स्टाईन काय म्हणतो त्या ड्रायव्हरला, असं एक ठीक आहे, उद्याला माझ्या एका महाविद्यालयामध्ये सेमिनार आहे. महाविद्यालयामध्ये सेमिनार असल्यामुळे तू एक काम कर, माझा रोल तू कर. म्हणजे त्याला जो वीक असते, म्हणजे आईन्स्टाईनचा जो वीक तुम्ही बघितलं असेल, आईन्स्टाईनचा तो वीक त्याला देतो आणि हुबेहूब आईन्स्टाईनसारखा त्याला सजवतो. आणि दुसऱ्या दिवशी त्या कॉलेजवर आईन्स्टाईनचा ड्रायव्हर जातो. आणि अशा वेळेस काय होते, ते प्राध्यापक बसलेले असतात तिथं, आपलं विद्यार्थी बसलेले असतात. तर तेव्हा एक असा विद्वान, एक प्राध्यापकाला काय होते, समजा एखादा एक प्राचार्य असतो आणि प्राध्यापक असतो, त्याला डाऊट येते की हा आईन्स्टाईन नाही आहे. व त्याला डाऊट आल्यामुळे असा प्रश्न विचारते, बरेचशा प्रश्नाचे उत्तर देतो आणि असा प्रश्न विचारतो की तो केवळ फक्त आईन्स्टाईनलाच माहीत असतो. तो प्रश्न विचारल्यानंतर तो ड्रायव्हर मात्र आता गडबडतो, कारण का त्या प्रश्नाचे उत्तर त्याला माहीत नसते. तर मग त्यावेळेस तो काय सांगतो माहिती आहे, व्हॉट अ सिली क्वेश्चन यू आर आस्किंग मी. काय म्हणतो त्या प्राध्यापकाला म्हणतो, किंवा ज्यानं प्रश्न विचारला त्याला म्हणतो, व्हॉट अ सिली क्वेश्चन यू आर आस्किंग मी, इवन माय ड्रायव्हर कॅन गिव्ह द आन्सर. आणि त्या दिवशी तो ड्रायव्हर आईन्स्टाईन असतं आणि हा आईन्स्टाईन असतो, आणि म्हणूनच तो नंतर आईन्स्टाईन येते आणि त्या प्रश्नाचं उत्तर सांगते. समजलं विद्यार्थी मित्रांनो, यालाच म्हणतात कॉमन सेन्स. म्हणजे त्याला कॉमन सेन्स होता, प्रेझेन्स ऑफ माइंड होतं. कॉमन सेन्स होता, प्रेझेन्स ऑफ माइंड. तो शिकलेला नव्हता, फक्त तज्ज्ञ लोकांसोबत राहत होता. म्हणजे आईन्स्टाईनसोबत राहिल्यामुळे त्याला खूप काही शिकण्यात मिळालं. असंच हे असते. तुम्हाला आईन्स्टाईन बनायचं नाही हो. आईन्स्टाईन किती लोक बनणार तुम्हाला माहीत आहे की आईन्स्टाईन सर्वच बनणार नाही आहे. IIT मध्ये किती विद्यार्थी जातात, आता करोडो रुपये, लाखो रुपये खर्च करतात, बरोबर आहे, लाखो रुपये खर्च करते. तुम्ही समजा 12वी सायन्स केलं असेल तर तुम्ही सुद्धा प्रयत्न केला असेल, CIT दिली असेल आणि बरेचसे असे तुम्हाला IITसाठी प्रिपेअर केलं असेल, पण तुमचं स्वप्न साकार झालं का नाही. किती लोकांचं स्वप्न साकार होतो, लाखो करोडो मुलं आहे आपल्या देशामध्ये, जवळपास म्हणजे 1 ते 2 करोड मुलं या परीक्षा फेस करतात. आणि त्याच्यानंतर किती लोकांना जॉब मिळते हो, जॉब किती लोकांना मिळतं, किती लोकांना IIT मध्ये ॲडमिशन मिळतं, किती लोकांना डॉक्टर मिळतं. मला एक सांगा, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि स्वतःला जर समजा यामध्ये झोकून दिलं, तर लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्ही लाखो रुपये खर्च करता, मला हे म्हणायचंच नाही तुम्ही इंजिनिअरिंग करा, मेडिकल करा, कुठल्याही ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये जा, पण कॉम्पिटेटिव्ह समजा तुम्हाला माहीत आहे की आपल्याला पर्सेंटेज कमी आहे तर घाबरू नका. 60% आहे, तुम्हाला 70% असेल किंवा जे काही असेल, समजा 50%, 50% सुद्धा असून तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता आणि IIT आणि MBBS सारख्या विद्यार्थ्यांना तुम्ही नोकर ठेवू शकता. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे किंवा तुमच्या मागे पुढे घुमू शकते, कारण का तुम्ही आता एक साधं BSc केलं किंवा तुम्हाला समजा BA केलं किंवा BCom केलं आणि साधं BE केलं, तुम्हाला BE म्हणून तुम्हाला कुठल्या प्रकारचं हे मिळालंच नाही, पॅकेज मिळालं नाही. अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही प्रिपेअर केलं आणि उद्याचं जर तुम्ही IAS झाले, तर उद्याला तुम्ही जर समजा मोठं राजपत्रित अधिकारी झाले, तर मग तुमच्या अंडरमध्ये जसं तुम्ही आता एक होते, तर तुम्ही काय नाही करू शकत. तुम्ही एक मोठे CEO झाले एका जिल्हा परिषदचे, तर कितीतरी जिल्हा परिषदचे हॉस्पिटल असतात, हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहे MBBS ते तुमच्या मागे पुढे धावणार. आणि जर तुम्ही समजा एखादे कलेक्टर झाले, तर तुमच्या पुढे मागे पुढे जेवढे असेल, समजा जिल्ह्यामध्ये जेवढे काही हॉस्पिटल असतात किंवा मग जेव्हा जिल्ह्यामध्ये जे काही कोणी बरेचसे इंजिनियर्स असतात प्रत्येक डिपार्टमेंटला, ते सुद्धा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसुद्धा तुम्हाला सॅल्यूट मारतात. म्हणण्याचा अर्थ समजला तुम्हाला काय होते, तर यू मस्ट ट्राय टू इन्व्हेस्ट. इट इज द इन्व्हेस्टमेंट ऑफ युअर मनी. इट इज नॉट अ वेस्टेज ऑफ मनी. इट इज नॉट अ स्पेंड. यू डोंट स्पेंड मनी अँड डोंट इन्व्हेस्ट. म्हणजे यू नेवर इन्व्हेस्टमेंट आपलं, यू नेवर
waste money in education, you don't waste money to complete your education, you don't spend money to complete your education. Actually क्या करते हैं आप, तो इन्वेस्ट कर रहे हैं आप, जो है वो जो म्हणजे तुम्ही काय करत आहे, इन्व्हेस्टमेंट करत आहे, आणि ही इन्व्हेस्टमेंट आजची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला हे होईल, आणि त्यासाठी हे सत्र असते. तसं म्हणत नाही हो, इन्स्पिरेशन मला माहीत आहे की इन्स्पिरेशन फक्त 1% रोल ही प्ले करते, परंतु आपल्याला 99% हार्डवर्क असते. देअर इज नो एनी सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. सबस्टिट्यूट नाही आहे हार्डवर्कसाठी. हार्डवर्क तुम्हाला करावंच लागेल. मग त्यासाठी तुम्हाला माहीत आहे, यू हॅव टू डू इट, यू हॅव टू डू इट. बी पेशंट. तुम्ही करू शकता. डू मोर, बिकॉज सक्सेस doesn't get one day, doesn't happen one day. Do it, म्हणजे try to do small thing every day. प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही करावं लागते. प्रॅक्टिस. तुम्हाला जसं मी आता शिकवलं, तुमच्यापैकी कितीतरी असे विद्यार्थी आहेत, उद्याचं काय तुमचं भविष्य आहे, आणि उद्या तुम्ही कोणत्या क्षेत्रात जाल तर माहीत नाही आहे. कोणी बँकेमध्ये PO लागेल, कोणी बँकेमध्ये क्लार्क लागेल, तर कोणी MPSC थ्रू कुठे जाईल, MPSCच्या थ्रू तुमचं सिलेक्शन होईल, तर कुणाला रेल्वेमध्ये नोकऱ्या मिळेल. तर अशा अवस्थेमध्ये मी तुम्हाला काय सांगत आहे, लक्षात ठेवता. ह्या ज्या टेस्ट आहे, तुम्ही बसण्याची पद्धत पहा, तुमची पाहण्याची पद्धत आहे, प्रत्येक गोष्ट ही एक काय असते, शिकावं लागते. हेच जे वय असते आपल्याला, म्हणजे खरं अर्ज जर पाहिलं तर लाईफचे 3 स्ट्रक्चर असतात. पहिलं कोणता, 18, म्हणजे पहिला जो सेक्शन आहे कोणता, तुम्ही 18 ते 22. 18 ते 22चं जे वय असते ना, 18व्या वर्षी आपला टर्निंग पॉईंट असतो. म्हणजे 12वीमध्ये जर तुम्ही IITला गेले, MBBSला गेले, तर एक थोडंसं तात्पुरतं समाधान तुमच्या चेहऱ्यावर येऊ शकते, कारण का तुम्ही IIT किंवा MBBSला प्रवेश प्राप्त केला. त्यामुळे क्षणिक असं तुम्हाला येऊ शकते. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तुम्हाला, त्यानंतर तुम्ही IITला तुम्हाला ॲडमिशन मिळालं नाही, MBBSला तुम्ही जाऊ शकले नाही, मग तुम्ही काय केलं, एक साधं एज्युकेशन आपण पूर्ण कंप्लीट करतो, BSc करतो, BCom करतो, BA करतो, आणि ते दुसरी संधी असते आपली. म्हणजे तुम्ही पहिली संधी तर 18व्या वर्षी गमावली, मग 18 ते 22चा जो काळ असतो तो आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट करतो, आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर आपण काय करतो, स्पर्धा परीक्षेकडे वळतो. तर ही सेकंड संधी आहे. 25 ते 28. 25पासून आपलं 22 ते 25 ही सेकंड संधी आहे तुमची. वयाचं 22 वर्ष आणि 25 वर्ष हे तुम्हाला सेकंड चान्स आहे. तुम्हाला यू हॅव सेकंड चान्स टू इम्प्रूव्ह युअर लाईफ. तुमचं लाईफ तुम्हाला घडवण्यासाठी हा सेकंड चान्स मिळाला तुम्हाला 25 ते आपलं 22 ते 25. मग शेवटची संधी जी असते ना, तुम्हाला माहीत आहे की ते तर सर्वांना लागून असते, 25 ते 28 असते, आणि त्या काळामध्ये आपला विवाह होऊन जातो. कारण का बऱ्याचदा काय होतं की आपलं जर लग्न झालं त्यानंतर आपल्याला संधी मिळेलच असं नाही आहे. कारण काय ही संधी मिळेलच असं नसतं, कारण का अशामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत. मला चांगलं माहीत आहे, मी तुम्हाला जे गायडन्स दिलं आहे आता, म्हणूनच तुम्हाला जे काही प्रश्न मी दिले आहे त्याचे उत्तर, तुम्हाला जे पेपर्स दिलेले आहे त्याचे उत्तर व्यवस्थित लिहा. कारण का उद्याचं जे फ्युचर आहे हे तुमचं आजच तुम्ही हे करत आहे. आणि हे असं समजू नका की तुम्हाला जे समजा आपण 10 दिवस प्रशिक्षण घेणार, एवढे पैसे आपण खर्च करतो तर कशासाठी, कारण का उद्याचं भविष्य हे तुम्हीच आहे. कारण का तुमचा रिझल्ट हा महत्त्वाचा असते, कारण कोणतेही क्लासेस हे रिझल्ट ओरिएंटेड असायला पाहिजे. आणि म्हणूनच मी हा एक उपक्रम राबवत आहे. खूप काही म्हणजे पूर्णतः 100% तुम्ही इन्व्हॉल्ड असल्याशिवाय याचा उपाय लागला नाही. मला चांगलं माहीत आहे, मी तुम्हाला हमी सांगतो की तुम्ही बसलेल्यापैकी कितीतरी 80% मुलांचं सिलेक्शन नक्कीच होणार आहे. पाहिजा तुम्हाला, म्हणजे जो आपण प्रोग्राम घेत आहे या प्रोग्राममधून जर बघितलं, जेव्हा तुम्हाला समजा मी दाखवेल एखाद्या वेळेस, समजा तुम्हाला जेव्हा संधी येईल की मी जो कार्यक्रम घेतला तो तुम्हाला टेलिकास्ट केला आहे, आणि तो टेलिकास्ट केल्यानंतर कधी ना कधीतरी तुम्हाला मी दाखवेल, आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरंच सरांनी जे सांगितलं होतं ते सत्य होतं, आणि ते तुम्हाला काय झालं म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट होती, आणि ही इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, जीवन हे असं आहे की ते आपल्यावर डिपेंड असते. आपण जसं कर्म करतो त्याप्रमाणे आपण घडतो. राहिला प्रश्न श्रद्धा तर आपली असायलाच हवी, विश्वाससुद्धा असायला हवा. जेव्हा मी तुम्हाला शिकवतो तर तुमचा माझ्यावर विश्वास असणं आवश्यक आहे. तसंच तुमचं काय म्हणतात माहीत आहे का, लिबर्टी लाईज इन द हार्ट. स्वातंत्र्य जे म्हणतो ना आपण, लिबर्टी आपल्या याच्यामध्ये असते, हृदयामध्ये असते, आणि ते आपल्याला स्वतःवरूनच अवलंबून असते. आपण स्वतःवरून जर समजा चांगलं असलं, स्वतः चांगलं असलं तर इतर चांगले असते. आणि म्हणून तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन हे, जेव्हा तुम्ही आता इंटरव्ह्यू फेस कराल, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल, तेव्हा तुम्हाला जे इंटरव्ह्यू घेत असतात, जे इंटरव्ह्यूअर असतात, ते काय असते, एक लोक असे तज्ज्ञ असतात. तज्ज्ञ असताना सुद्धा ते तुम्हाला आयुष्यामध्ये एकदाच भेटणार आहे. तुम्हाला जो व्यक्ती आपल्याला आयुष्यात मिळते, असं कळलं तुम्हाला की तुम्हाला आता तुमचं आयुष्य 1 दिवसाचं आहे, तर आपण कसं जगतो, आपल्याला कळून चुकलं आहे
की आपल्याकडे फक्त एक दिवसाचं आयुष्य उरलेलं आहे, तर त्या दिवशी तो काय असेल, त्यानं जे केलेला स्वार्थ असेल किंवा जे काही समजा त्यानं हे कमावलं असेल, जे काही समजा त्याला हे असेल, तर तेव्हा त्याला आपलं जीवन आठवते की आपण काय करलो, काय केलं आपण जीवनामध्ये, काय केलं, काहीच केलं नाही आपण जीवनामध्ये. तर तुम्हाला कळलं ना, अचानक कळलं की आता तुमच्याकडे फक्त 12 तास आहे आणि हे 12 तास जगून घ्या. आता आपण कसं जगतो, असंच एक आयुष्य असते. आपल्याला असं वाटते हो 60 वर्ष आपलं आयुष्य आहे, पण आपल्याला हे थोडी माहीत आहे की आपण किती वर्ष जगणार. आणि त्यासाठीच तर आपलं आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्याला निरंतर तयारी करावी लागतो. आणि निरंतर आपल्याला काय होते म्हणजे म्हणता का, आपण कामात व्यस्त असतो, आपण काहीतरी करतो, कन्सिस्टन्सी आपल्यामध्ये असते, तेव्हाच आपल्याला रिझल्ट मिळतं. कारण का आपण जोपर्यंत हे होत नाही, मला इथे चांगलं माहीत आहे की तुम्ही परीक्षा दिलेल्या आहे, बरेचदा तुम्ही फेल्युअरही राहिलेले आहे, बरेचदा तुम्हाला असं वाटलं आणि काही काही ठिकाणी तर तुम्ही पासही झाले, उत्तीर्ण झाले, तरी पण तुम्ही नियुक्त झाले नाही आहे. आता त्याची कारणे शोधा. आपण जेव्हा पराजित होतो ना, जेव्हा आपण हरतो, तर म्हणतात ना ते वाक्य, इतिहासाचं वाक्य, बचेंगे तो और लढेंगे. हां, बचेंगे तो और लढेंगे, असंच महत्त्वाचं असते. आणि मी स्वतःला असं मानतो की मी तुम्ही जे तयार केलेलं आहे, मी हा कॅप्टन आहे तुमचा, आणि मी एक का हा सेनापती आहे तुमचा, मी तुम्हाला घडवत आहे. आणि मी स्वतः एक वाघ आहे, म्हणजे मी एक लॉयन आणि वाघासारखा आहे. आणि तुम्हाला समजा तुम्ही कशी असले, तुम्हाला मी जेव्हा सांगितलं की तुमचे पर्सेंटेज कशी असो, मी तुम्हाला बनू शकतो. आणि म्हणूनच तर म्हटलेलं आहे, एका ग्रेट व्यक्तीनं काय म्हटलेलं आहे, इफ यू हॅव बिल्ड अ आर्मी ऑफ डॉग आणि युअर कॅप्टन मी युअर बॉस, इफ यू म्हणजे इफ यू बिल्ड आर्मी ऑफ अ lion or a tiger, then but your boss, it means that your boss captain is a dog, then every lion or tiger will be die like a dog. म्हणजे आणि so if you build an army of dog and if your captain is a lion or tiger, then every dog will be fight like a lion or tiger. समजलं तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ असते की आपण जर एखादी मिलिटरी तयार केली आणि त्या मिलिटरीमध्ये वाघाची म्हणजे वाघा आहे, पूर्ण वाघ आणि सिंह आहे, परंतु ते वाघ आणि सिंहाचं जर समजा जे सैन्य आहे, त्या सैन्याचा जर आपण प्रमुख आहे, तो सेनापती जरा कुत्रा असेल तर काय होईल, प्रत्येक वाघ किंवा सिंह हे कुत्र्यासारखे म्हणणार. आणि म्हणूनच तर म्हणते की कॅप्टन चांगला असेल ना, तर जहाज नक्कीच चांगलं असते, किंवा एखादा सेनापती चांगला असेल तर सैन्य नेहमीच चांगलं असते. देशाचा पंतप्रधान चांगला असेल तर मग म्हणते देशसुद्धा विकसित होऊ शकतो. आणि हेच लागू असते प्रत्येक ठिकाणी. म्हणजे तुम्ही जेव्हा, कारण का आपल्यामध्ये म्हणूनच तर मग मिलिटरीमध्ये कमांडंट असतात, मिलिटरी मॅन जे असतात समजा, एवढ्या याच्यामध्ये ते कसे काय युद्ध करतात आणि त्यांना कसं प्रशिक्षित केलं जाते, कारण का त्यामध्ये डिसिप्लिन असते. आणि डिसिप्लिनच हे माणसाला घडवते. कारण का जसं तुम्हाला मी डिसिप्लिनमध्ये आणत आहे, एकाग्र करत आहे, अनेक टेस्ट घेत आहे तुमच्या, तर तुमच्यामध्ये एक चेतना येणार. आणि ही चेतनाच तुम्हाला काय होईल, उद्याचं फ्युचर तुमचं बनवू शकते. विचार करा, माणूस आयुष्यामध्ये 60 वर्ष जरी जगला तर जवळपास तुम्ही जर समजा 6 ते 8 तास झोप घेत असाल, तर आयुष्यातले किती पर्सेंट, 6 ते 8 तास जर तुमचे निघून गेले तर 1/3 आयुष्य म्हणजे 20 वर्षात आपलं झोपेत जातो हो. म्हणजे 1/3 जर बघितलं तुम्ही, 8 घंटे जरी झोपत असाल, 7 घंटे जरी झोपत असाल, तर 1/3 जे लाईफ आहे आपलं त्याचं झोपेत जाते. त्यानंतर आंघोळ करतो आपण, समजा जे काही असतो, जेवण करतो, हे करतो, यामध्ये जर समजा असे जे टाईमपास करतो त्यामध्ये 8 घंटे गेले आपले, तर जवळपास म्हणजे 2/3 लाईफ तर आपण याच्यामध्येच गमावलं. कशामध्ये, की जे काम करणार स्वतःसाठी, स्वार्थासाठी गमावलं आपण. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ, झोपेत तुमचं 20 वर्ष, 60 पैकी 20 वर्ष निघून गेले. 20 वर्ष तर आपल्याला खाण्यापिण्यामध्ये, आंघोळ किंवा तयार होण्यासाठी निघून गेले. मग राहिले किती आपल्यापाशी? 20 वर्षे. म्हणजे 20 वर्ष राहिले, त्याच्यातही आपला अर्धवय असते 30 फक्त. आणि त्याच्यात आपल्याला मेहनत किती करावं लागतं. म्हणजे आपण जर समजा 5 वर्ष तयारी केली ना, तर पूर्ण आयुष्य पूर्ण हे होते. किती वर्ष तयारी करावं लागेल तुम्हाला? विचार करा. जर समजा तुम्हाला जॉईन केलं तुम्ही, किती वर्षे सतत मेहनत करावी लागेल. तितके वर्ष जर तुम्ही मेहनत केली आणि फक्त 5 वर्ष आयुष्याचे दिले आपण, आपल्या प्रत्येकाने विचार केला की प्रत्येकाने आपले स्वतःचे 5 आयुष्य जर समजा करिअर बनवण्यासाठी गेले, तर येणारं जीवन, फ्युचर हे तुमचं चांगलं होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आयुष्य हे खूप सुंदर आहे. आणि ते आयुष्य आपल्याला अतिसुंदर करायचं असेल तर आपल्याला काहीतरी स्वतः असं कार्य करावं लागेल की जेणेकरून आपल्या घरचे लोक जर आपल्याला हे कळलं, तर त्यासाठीच तुम्हाला हे मोटिवेट. आता तुम्हाला जर बघितलं की आता तुम्हाला हा चान्स दिला, तर विद्यार्थी मित्रांनो, आधीचं जे सांगितलं मी तुम्हाला, आता जे दाखवून राहिलो आहे, जे समजा विद्यार्थी दाखवत आहे, ही जी बॅच आहे समजा,
ही बॅच मी जेव्हा घेतली होती, या बॅचमध्ये जवळपास ही बॅच असेल 12, 13, 14ची, 12 किंवा 13ची असेल, 11, 12 म्हणजे 12ची बॅच असेल. तर या बॅचमधले जर विद्यार्थी बघितले तुम्हाला, तर कितीतरी असे विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आहे ज्या आज नोकरीवर आहेत. त्यांना मी सांगत होतो, त्यांना आधीचं तुम्ही लेक्चर ऐकलं असेल ते तुम्हाला त्यांना सांगितलं होतं आणि नंतर त्यांना हेही सांगितलं होतं की जेव्हा यांनी हे दिलं होतं, याच्यात अनेक असे विद्यार्थी आहेत, तुम्ही बघत असाल ते स्टेट बँकेमध्ये नियुक्त आहे. दोघं सक्के भाऊ, एक पिओ आहे, हे आहे. हे तुम्ही जर पाहता तुम्हाला जर चेहरे आढळले, म्हणजे सुखदेव हा मुलगा स्टेट बँकेमध्ये नोकरी करतो, मोठा भाऊ आहे एक कॅनरा बँकेमध्ये पिओ आहे. दोन्ही भाऊ हे माझ्या बॅचमध्ये होते. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तुम्हाला जेवढे विद्यार्थी दिसेल तुम्हाला, मॅक्झिमम SBIला सगळ्या बँकेमध्ये खूप लागलेले आहे, MPSCमध्ये लागलेले आहे. याचे चेहरे जर बघितलं, तिकडे जर पाहिलं तर तुम्हाला कळेल की याच्यातले बरेचसे असे मुलं जे आहे ते, नंदुरकर नावाचा मुलगा, BA झालेला मुलगा हा नंदुरकर, हा पण लागलेला आहे. त्यानंतर हेडाऊ हे जे मुलं आहे सगळे तुम्हाला दिसते, तर हे सगळे लागलेले आहे. त्याच्यानंतर तिकडेचे जर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये तिकडे जर पाहिलं तर हे विद्यार्थी हे SBIचे त्यानंतर लागलेले विद्यार्थी तुम्हाला दिसेल. नागापुरी विद्यार्थी आहे, नागपारे सुनील रावते. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं इकडे शेंद्रेसुद्धा याच्यामध्ये हे आहे. त्याच्यानंतर शेंद्रेनंतर तुम्हाला बरेचसे असे विद्यार्थी आहे, तुम्ही बघितलं म्हणूनच विद्यार्थी मेमरी असते. या मुलांना जेव्हा सांगितलं तेव्हा ते नियुक्त नव्हते, कारण जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा त्यांना सांगितले की तुमच्यामध्ये गट्स आहे. ह्या भालादरे PO बँकेमध्ये PO सिलेक्टेड आहे, भालादरे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बरेचसे असे तिकडे रामटेके बसलेले आहेत, त्या तलाठी म्हणून नियुक्त झाल्या होत्या, तलाठी आहे. असे अनेक असे विद्यार्थी आहे हो की ज्यांना मी समजा प्रशिक्षित करत होतो, मग त्यांच्यापाशी अनेक स्पर्धेमध्ये यांनी भाग घेतला. असे काही सेन्सिटिव्ह टॉपिक होते, त्या टॉपिकमध्ये त्यांना बोलावं लावलं, कारण का कधी मुली टाळतात. काही गोष्टी अशा असतात की त्या मुली टाळतात, त्याच्यावर डिस्कशन करत नाही आणि म्हणूनच आपली समाजामध्ये हॅरॅसमेंट होते. अशा प्रत्येक टॉपिकवर मी डिस्कशन केलं आणि जे डिस्कशन केल्यानंतर त्यांना कळलं की खऱ्या अर्थानं आपण एक राऊंडर असायला पाहिजे. आपला म्हणजे महिला असो, कोणत्या महिलांवर अत्याचार का वाढतात, कारण का ती स्वतःला सक्षम बनवत नाही, कारण का बरेचदा आपल्याला हे करते. असे जे विद्यार्थी याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला तर अनेक असे चेहरे होते हो, खेड्यातून आलेले विद्यार्थी होते, बरेचसे असे विद्यार्थी होते की ज्यांना अजूनपर्यंत स्पर्धा परीक्षासुद्धा माहिती नव्हतं, परंतु ते घडले. या सेमिनारमध्ये बरेचसे असे विद्यार्थी आहे की जे तुम्हाला, म्हणजे हे माझ्याच क्लासचे विद्यार्थी, मी जेव्हा शिकवत होतो तेव्हा असे बिलकुल डिसिप्लिनमध्ये त्यांना हे अर्ज होते. आणि हे नाही करू शकत तुम्ही की बरेचसे असे विद्यार्थी होते त्यांना म्हणजे खेड्यातून असल्यामुळे कुठली परीक्षा द्यायची. बिजलेकर नावाचा मुलगा बघा तुम्हाला तिकडे आहे. त्यानंतर आरती थानतराटे. त्याच्यानंतर तुम्हाला हे होते बिलवणे यांनी पहिल्यांदा इरिगेशनमध्ये नोकरी केली होती, बिलवणे म्हणून आहे. त्यानंतर PO सिलेक्ट झाल्या. तर डॉक्टर म्हणजे BMSवाले जवळपास माझ्या क्लासमध्ये 25 असे मुलं होते की जे BMS झाले. त्यानंतर सचिन देशमुख वगैरे होता, त्या तिळकी आहे, सचिन देशमुख, मेश्राम. त्याच्यानंतर तुम्हाला BMSवाले अजून एक बुराडे येतो, राहुल बुर्डे नावाचा मुलगा होता, तर ते पण सुद्धा लागलेले आहे RBIला. या आरती थानतराटे SBIला लागलेले आहे, SBIला आहे. बरेचसे असे विद्यार्थी तुम्हाला हे होते. सीमावाडी बसमे आहे, ह्या सुद्धा जॉईन झालेल्या आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या मिश्रा आहेत त्या पण लागलेल्या आहे. त्यांच्या बाजूला ह्या वाडी बसमे, त्यांच्या बाजूला ज्या मिश्रा आहेत त्या पण लागलेल्या आहे. स्केल 1 अधिकारी, बरेचसे असे हे दिसेल तुम्हाला. यामध्ये अनेक अशा मुली दिसेल की ज्या मुलींना मी बोलकं केलं. प्रत्येक विषयावर त्यांना बोलता यायला हवं आणि ते बोलल्यानंतरच सक्सेसफुल होणार. त्यांचं ग्रुप डिस्कशन, त्यांचे असे पूर्ण सेमिनार, त्यांना अशा तुकड्या करून खूप मोटिवेशन करण्यात आलं. कारण का भंडारासारख्या एक छोट्याशा शहरामध्ये स्पर्धा परीक्षा वर्ग चालवणे, तेही सक्सेसफुल स्पर्धा परीक्षा चालवणे, हे माझ्यासाठी एक तारेवरची कसरत होती. आणि अशा अवस्थेमध्ये मी या मुलींना, कारण का तेव्हा गायडन्स करत असताना खूप काही असं
असं अपेक्षेपेक्षा जास्त दिलं आणि ते अपेक्षेपेक्षा जास्त दिल्यानंतर मलाच फायदा झाला, कारण त्यांना तर नोकऱ्या मिळाल्या, तर आज एक चांगल्या प्रकारे त्यांना जेवण मिळालं. आणि मला कोणती खुशी मिळाली, तर मला सर्वात मोठी खुशी मिळाली की मी इतक्या लोकांना रोजगार देऊ शकलो. आणि जर मी एक प्राध्यापक असतो तर मी फक्त काय शिकवलं असतं, व दरवर्षी जर बघितलं एखाद्या कॉलेजला मी प्राध्यापक असतो तर 100 मुलांची तुकडी जास्तीत जास्त, समजा मला 20 वर्षे किंवा 30 वर्षे मी सर्व्हिस केली असती, तर फक्त 3000 मुलं घडवू शकलो असतो. म्हणजे 3000 मुलांना मी शिकवलो असतो. त्यापैकी किती सक्सेस झाले असते, किती हे झाले असते मला माहिती नाही. मला लाखानं पगार राहिला असता, मान्य आहे. मी एखाद्या कुठल्या डिपार्टमेंटला राहिलो असतो तर मला लाखानं हे राहिला असता, ते मान्य आहे. पेन्शनसुद्धा राहिलं असतं. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हे 2000 मुलांचं जे करिअर आहे, इतके मुलं मी शिकू शकलो नसतो टीचर. त्याच्यानंतर त्या हे पहा तुम्हाला अश्विनी बडोले त्या गुलाबी ड्रेसवाल्या, आणि ते सुद्धा आता MPSCमध्ये सेल टॅक्स इन्स्पेक्टर आहे, त्या बँकिंगची तयारी करत होत्या. आणि अशा अवस्थेमध्ये बरेचसे असे तुम्हाला हे मध्ये मिळणार. तेव्हा तुमच्यामध्ये एक सुद्धा हे होईल की आपला भंडारा मागे नाही आहे, कारण का माझी भंडारा ही कर्मभूमी आहे. आणि यामध्ये मी सतत म्हणजे अविरत 30 वर्षे आपला क्लास सुरू आहे. त्यानंतर इकडे अजून दिसतात स्टेट बँकेमध्ये लागलेल्या मंदुरकर मुलगी आहे. बरेचसे असे तुम्हाला हे देईल. तर खूप काही मुलं माझ्या अकॅडमीमार्फत नियुक्त झाले. कधी तर काय होते मी तर ओपनमध्ये गेले, SC कॅटेगरीचे मुलंसुद्धा ओपनमध्ये त्यांनी मार्क्स मिळवले, भरपूर मार्क्स मिळवले. मला त्याचाही अभिमान आहे की विद्यार्थी केवळ कमकुवतच नाही, ओपनमधून सिलेक्ट झाले, ओपनमधून. कारण का मला तेच म्हणायचं आहे की आपण असा अभ्यास करायचा की प्रत्येकाला लाजवायचं, आणि रिझर्वेशन न घेतासुद्धा आपण ओपनमध्ये सिलेक्ट होऊ शकतो. बस हे सर्वात महत्त्वाचं गुपित असते कुठल्याही याच्यामध्ये. तर धन्यवाद.